झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. उहाबाजी करणाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नमस्कार. भोंदू बाबा असणारे अशोक खरात यांच्या संपर्कामध्ये राज्यातील तब्बल 39 आमदार आलेले होते आणि त्यामुळं त्या 39 आमदारांचे राज्य शासनानं राजीनामा घ्यावेत अशा तऱ्हेची मागणी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं होते. त्या निमित्तानं आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं करण्यात येते आणि या आमदारांच्या 39 आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते. आपल्याबरोबर आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर कॉम्रेड उमेश देशमुख आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागणी आहे आणि कसं? आज महाराष्ट्रामधले 39 लोकप्रतिनिधी या नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अशोक खरातच्या संपर्कामध्ये आलेले होते. या 39 लोकप्रतिनिधींची नावं महाराष्ट्राच्या गृह खात्यानं जाहीर केली पाहिजेत, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भोंदूगिरी आणि बुवाबाजी करणारे जेवढे कोण असतील त्या सगळ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांचे ती भोंदूगिरी ताबडतोबीनं थांबवली पाहिजे. यासाठी आज आम्ही सांगलीमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे. तुम्ही अशी मागणी करताय का? कारण ज्या महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्या महिलांचे व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावरून काढून टाकायला हवेत. खरं तर अशा प्रकारे कुणाची तरी बदनामी करणं याच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. अशा प्रकारची बदनामी करून फार काही त्यातून साध्य होणार नाही. ते ताबडतोबीनं ते जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ व्हायरल न करता ते काढून टाकले पाहिजेत आणि ज्यांनी कुणी मुळात व्हायरल केले असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करीत आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कुठंतरी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कार्यालय असावं, शाखा असावी अशी तुमची मागणी? आजच्या या आंदोलनामध्ये खरं तर आम्ही ते देखील मागणी केलेली आहे की अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा झाला, परंतु महाराष्ट्रामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कक्ष असायला हवेत ते कुठेही नाहीत. ते महाराष्ट्रामध्ये गृह खात्यानं ताबडतोबीनं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कक्ष स्थापन करावेत आणि त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये कारवाई त्या सगळ्या असे प्रकार करणारी जी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करीत आहोत. नक्कीच या निमित्तानं हे जे 39 आमदार आहेत यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, त्यांचे राजीनामे तात्काळ घेतले गेले पाहिजेत. त्याशिवाय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष हा तयार झाला पाहिजे आणि ज्या महिलांचा या भोंदू खरात बरोबर संपर्क आलेला होता आणि त्याचे जे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ते व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावरून काढून टाकावेत अशा तऱ्हेची मागणीही या निमित्तानं करण्यात आली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. कट.